धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येते। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं एका दुचाकी स्वाराला चिरडलाय। पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये एका 19 वर्षीय दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान विरुद्ध दिशेने मयूर मोहितेच्या एका फॉर्च्युनर कारने हा अपघात केलाय, तर या कारमध्ये मयूर मोहिते बसून असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। या प्रकरणी मंचर पोलिसात आमदार पुतण्याविरोधात गुन्हा दाखल झालाय। अपघातानं नंतर काही पोलीस ठाण्यामध्ये काही वेळ तणावाची परिस्थिती होती, तर दिलीप मोहिते पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदासजी, काय सांगाल, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने एका दुचाकी स्वाराला चिरडलाय, काय नेमकं घडलंय? खरं तर रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला पुणे नाशिक महामार्गावरती। कळम एक लहरे या ठिकाणचा हा अपघात आहे। विरुद्ध दिशेने आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या जो आहे मयूर मोहिते हा स्वतः गाडी चालवत विरुद्ध दिशेने येत असताना एक दुचाकी स्वार अगदी 19 वर्षीय हा तरुण आहे, या तरुणाला अक्षरशः या ठिकाणी चिरडलं। अपघातात व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर अक्षरशः फॉर्च्युनर कारचेही चितडे झालेले आहेत। हा तरुण त्याची दुचाकी या पद्धतीने चिरडली गेली की त्याचा जागीच मृत्यू झाला। यानंतर मंचर पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मात्र यामध्ये चूक कुणाची यावरून अनेक 1-2 तास तणावाचं वातावरणही पाहायला मिळालं। त्यामुळे अशा पद्धतीने वाहन चालवणे हे कितपत योग्य, त्यातनं लोकप्रतिनिधी जे आहेत यांचे नातेवाईक जे आहेत अशा पद्धतीने जर वागत असतील तर ह्या दुर्दैवी घटना म्हणाव्या। नक्कीच रोहिदास, तर आता आमदाराच्या पुतण्यावर आता काय कारवाई होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।